रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण भरली मिरची करतोय। त्यासाठी बघा आपण या मिरच्या घेतल्या। या काय म्हणतात या मिरचीला? भावनगरी मिरची। या एवढ्या मोठ्या असतात बघा, हाता एवढी मोठी आहे मिरची। तर आपण ही मधून कापून घेतलेली आहे, मधल्या बिया आपण काढून घेतल्यात मिरचीच्या। तशी कमी तिखट असते मिरची। आपण अर्धा चमचा गरम मसाला घेतोय, थोडं जिरं घेतोय आपण, अर्धा चमचा जिरं घेतलं। आपल्याला म्हणजे तोंडी लावायला काहीतरी पाहिजे ना, तर अशी मिरची तुम्ही बनवून बघा। आई खूप सोप्या रीतीने बनवत आहे, जास्ती काही बटाटी। अर्धा चमचा आपण धणे घेतले, तोंडी लावणं तोंडी लावण्यासाठी असे पदार्थ बनवून बघा तुम्ही। आपण इतरांसारखं त्यामध्ये काही बटाटी किंवा बेसन नाही भरणार आहे, अगदी सिंपल रीतीने आई तुम्हाला दाखवणार आहे। तर बघून घ्या आणि तुमच्या घरीही अवश्य ट्राय करा। आता मसाले काय काय घेतलेस ते सांग। आपण इथे 1 टेबलस्पून धणा पावडर घेतले, 1 टीस्पून आपण गरम मसाला घेतलाय, 1 टीस्पून आपण हळद घेतले आणि 1 टीस्पून आपण जिरा पावडर घेतले। आपण थोडी साखर टाकतोय, 1 टीस्पून आपण साखर घेतले। मीठ घेतलं, आपण इकडे थोडं साईडला मीठ काढून घेतलंय, 1 टीस्पून असेल मीठ आपण घेतलंय। आता आपण ना ते सगळे मसाले आणि मीठ कालवून घेऊया, एकत्र मसाला तयार करून घेऊया। थोडंसं पाणी टाकलं आपण, पाणी टाकून थोडा मसाला मिक्स करून घेतला। ह्याच्यातच आपण ओलं खोबरं किसलेलं आहे ते पण मिक्स करणार आहे। तर आता बघा मिक्स करून घेऊया खोबरं थोडं थोडं करून। हे बघा ओलं खोबरं आपण मिक्स करून घेतलंय। एक वाटी पर्यंत आपण खोबरं घेतलं, ओलं खोबरं आपण 1 वाटी घेतलंय। सगळं मिक्स करून घेऊया। सारण बनवून घेतलंय। आता आपल्या मिरच्यांमध्ये कसं काय भरणार आहे ते बघूया। आता आपण बघा जे मिरच्या कापलेल्या आहेत त्याच्यात मीठ लावून घेतलंय। असं सगळ्या मिरच्यांमध्ये आपण लावून घेऊया। आता आपण ना पॅन मध्ये तेल टाकून घेतलंय। आपल्या मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत। जरा दाखवा मिरच्या भरलेल्या दाट। या बघा आपण सर्व मिरच्या भरून घेतलेल्या आहेत चांगल्या मस्तपैकी। आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया। आता आपण त्याची साईड चेंज करून घेतली। बघा काय सुंदर कलर दिसतोय। सर्व साईडने आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं। आता या मिरच्या दोन्ही साईडने आपल्या खरपूस फ्राय झालेल्या आहेत। तुम्ही या डाळ भाताबरोबर, चपाती बरोबर, भाकरी बरोबर एन्जॉय करू शकता। तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा। धन्यवाद।